अहिल्यानगर शहरातील फुलसुंदर मळ्यातील एक ज्येष्ठ पितामह, एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व भाऊसाहेब यांचं प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्ध पुण्यतिथी अशा अर्थाने धर्माच्या परंपरेनुसार ठेवलेली ही आजची कार्यक्रमाची व्यवस्था, पिंडदान, अन्नदान आणि त्याबरोबरच हे 1 तासाचं ज्ञानदानाचं सत्र या दृष्टीने ठेवलेली प्रवचन सेवा. आजच्या प्रवचनासाठी निवडलेला विषय एक बाप म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती कर्तव्य करत असते, एक बाप म्हणून जेव्हा ती आपल्या संसाराचा गाडा ओढत असते आणि यशस्वी बाप कोणता, ज्याने आपल्या मुलांसाठी करोडोची प्रॉपर्टी करून ठेवली तो, का ज्याने 2-5 अपत्य जन्माला घालून त्यांना जगाच्या पाठीवर जगण्याचा मार्ग दाखवला तो, का ज्याने आपल्या आयुष्यभर कष्ट करून 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 मरेपर्यंत कष्टातच जीवन घातलं तो, कोणत्या बापाला श्रेष्ठ बाप म्हणावं याच्यासाठी तुकाराम महाराजांच्या गाथेतला एक अभंग आहे. ज्या अभंगामध्ये तुकाराम महाराज बापाला त्याच्या कर्तव्याच्या मार्गाचा अर्थ सांगतात. 1 तास प्रवचन चालेल. मला माहिती आहे तुम्ही सगळे सुज्ञ, ज्ञानी, विज्ञाननिष्ठ आणि या परिवारावर प्रेम करायला आला म्हणून या कार्यक्रमाला बसण्याची तुम्हाला गरज वाटली. तसं आवर्जून कुठे कार्यक्रम ठेवलाय आणि कार्यक्रमालाच जायचंय म्हणून तुम्ही आला असं पद्धत नाहीये. अनायासपणे मराठीत त्याला आपण सनातगण म्हणतो, अशा पद्धतीने हा प्रवचनाचा हा 1 तासाचा मार्ग कदाचित तुमच्या जीवनात परिवर्तन करू शकेल. तुम्हाला काही गोष्टी धर्मशास्त्राच्या कदाचित तुम्हाला ज्या माहीत नसतील त्यावरती थोडा आपला अभ्यास होईल, जेणेकरून तुमच्या जीवनात तुमचं काही चुकत नसेल तर तुम्ही समाधान पावाल की मी बरोबर चाललोय, आणि तुमचं काही चुकत असेल तर कदाचित तुम्हाला एक संधी मिळेल की बाबा हे माझं चुकत होतं, मी असं वागत होतो, पण माझं हे वागणं चुकतं हे मला या प्रवचनामध्ये सप्रमाण समजलं. तुकारामांच्या, माऊलीच्या किंवा सावता महाराजांच्या प्रमाणातून मला ऐकायला आलं आणि मला ते पटलं. कदाचित बदल होऊ शकेल आणि परिवर्तन हा जगाचा नियम आहे आणि म्हणून परिवर्तनासाठीच हे प्रवचन आहे असं समजून किमान माझ्यासाठी तरी 1 तासभर दुर्लक्ष न करता, शेवटी काय करायचं ह्या ज्याचा त्याचा विषय आहे, पण प्रवचन ऐकताना नेहमी एकाग्र चित्ताने जर आम्ही सांगत असू, तन्मन धनाने जर आम्ही याच्यात ओतून जीव ओतून सांगत असू तर कदाचित ऐकणाऱ्याने सुद्धा प्रतिसाद त्याच मार्गाने द्यावा अशी प्रवचन शास्त्राची पद्धत आहे, प्रथा आहे, परंपरा आहे. दुर्दैवाने आज हा परमार्थ सगळा एक व्यवहारात परिवर्तित झाला. ठेवायचं म्हणून ठेवायचं, ऐकायचं म्हणून ऐकायचं, म्हणून सांगणाराही सांगायचं म्हणून सांगतो. याच्या पलीकडे याच्यातून काय साध्य होतं हा एक विषय आहे. म्हणून तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, आजचं जे प्रवचन आहे ते तुकाराम महाराजांच्या गाथेतील एक अभंग आहे. महाराज सांगतात, जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीला जावा, पोटी येता हरे तापा ज्ञानदेव म्हणे बापा, मुळीच बाप असता ज्ञानी तशीच जन्मलो आम्ही घाणी, तुका म्हणे आम्ही पोटीचे बाळ माझी पुरवावी जन्माची आळ. बरोबर का? खूप सुंदर चिंतन मांडले तुकाराम महाराजांनी. महाराज म्हणतात की जगात बाप म्हणून जो जगायला आला ना तो कसा असावा, जगी ऐसा बाप व्हावा. कसा?
त्याचा वंश मुक्तीला जावा. आता इथं आपण बसलो यांच्या पुण्यस्मरणाला श्रद्धांजलीमध्ये आपण एक विषय सांगतो, यांच्या आत्म्याला मुक्ती मिळो, यांच्या आत्म्याला सद्गती मिळो, यांना देव आपल्याजवळ घेऊन जावो, देवाच्या पायाजवळ यांना जागा मिळो, यांना स्वर्ग मिळो. हे अशी आपली जी एक मागणी देवाकडे आपण प्रार्थना करतो, ही एक छोटीशी मागणी कदाचित फार मोठी संकल्पना आहे. पण तुकाराम महाराज जी मागणी करतात ना की त्याचा वंश मुक्तीला जाव. वंश म्हणजे काय? ही जी वंश परंपरा आहे ना, वंश परंपरा, बापाला मुलगा झाला, मुलाला मुलगा झाला, त्याला नातू झाला, पंतू झाला, हे जे पुढच्या परंपरेचं नातं या वंश परंपरेमध्ये आहे. तुकाराम महाराज म्हणतात बापाचं कर्तव्य असं असावं की बापाकडे पाहून मुलगाच काय पण त्याचा पंतू सुद्धा वागण्यात चुकता कामा नये. चुकीचं वागणं, याचं धाडस, याचं धारिष्ठ कोणत्याच पिढीला होणार नाही, ही जबाबदारी प्रत्येक पिढीची असते. बघा आता हा थोडा विषय आहे, इथं सगळा घोटाळा आहे आणि इथं सगळं घोडं आणलेलं आहे. आपल्याला वाटतं बायको धर्म करते ना, मग बायकोनी पूजा करावा, बायकोनी नवचंडीचे उपवास करावा, बायकोनी भजनाला जावा आणि आपलं इकडं चाललंय आपल्याला वाटेल तसं वागणं. मग आपल्याला वाटतं संसार दोघांचा की नाही, मग पुण्य बायकोनी कमव आणि पैसे मी कमवत, मग माझ्या पैशावर घर चाललं, बायकोच्या पुण्यावर आमचा संसार चालला. अशी वाटप नाहीये, ही काही सावड नाहीये. परमार्थ हा वाटून घ्यायला आणि वाटून द्यायला याची कधीही व्यवस्था नाही. तुम्ही केलं तुम्हाला मिळालं, तुम्ही केलं तुम्ही दुसऱ्याला देण्याची इच्छा ठेवू शकता, पण दुसरा घेण्याची इच्छा ठेवत असेल तर त्याला मिळणार नाही. तुम्ही म्हणू शकता की देवा सगळ्यांचं कल्याण कर, मी तुला प्रार्थना केली, तुझी आरती केली, तुझं भजन केलं, देवा सगळ्यांचं कल्याण कर, सगळ्यांना सुखात ठेव, सगळ्यांना ऐश्वर्यात ठेव, सगळ्यांचं भलं कर. पण तुम्ही असं म्हणू शकत नाही की देवा आता मी तुझं भजन केलं, यांनी कुणी केलं नाही, माझं भलं कर, यांचं वाटोळं कर. असं म्हणण्याचा कुठलाही अर्थ परमार्थात निघत नाही, म्हणून तर त्याला परमार्थ म्हणतात. हा हे कुठं निघल? स्वार्थात निघल की बा मला अमके द्या, माझ्या बायकोला तमकं द्या, माझ्या मुलाला हे द्या. एखाद्या आयरा आणायला गेला, हो मग त्या आयराला आमचा नातू राहिला, थांबा इकडे बाळ्या, हे आयरा तुझं नाव राहिलं, ते तुम्ही वाटू शकता. एखादं अनुदान घेऊ शकता, एखादं दान करू शकता, एखादी गोष्ट भौतिक जीवनामधली तुम्ही अशा पद्धतीने खिसून घेऊ शकता, देऊ शकता. हा व्यवहार वेगळा आहे. पण आपल्याला जो आज शिकायचा आहे ना व्यवहार, तो व्यवहार शिकायचा आहे, परमार्थिक व्यवहार शिकायचा आहे, परमार्थिक व्यवहार. तुकडोजी महाराज एका प्रार्थनेमध्ये म्हणतात, है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो, न हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशीष दे जो सोचने का फर्ज है, हम है पुजारी तत्व के, गुरुदेव के आदेश के, सच प्रेम के, नित नेम के, सत धर्म के, सत कर्म के, हो चीड़ झूठे राह की, अन्याय की, अभिमान की, सेवा करने को दास की, परवाह नहीं हो जान की, छोटे न हो बुद्धि से, हो विश्वमय से ईशमय, प्रेममय अरुज्ञानमय, जगदेवमय जगदीशमय, हर इंद्रियों पर ताब कर, हम वीर हो अति धीर हो, उज्ज्वल रहे सर से सदा, निज धर्म रत गंभीर हो, यह डर सभी जाता रहे, मन बुद्धि का ईस एका, निर्भय रहे हम कर्म में, पर्दा खुला कर स्नेह का, गाते रहे प्रभु नाम, पर प्रभु तत्व पाने के लिए, हो ब्रह्म विद्या का उदय, यह जी तराने के लिए, अति शुद्ध हो आचार से,
तन मन हमारा सर्वथा, अध्यात्म की शक्ति हमें पल भर भी न कर दे जुदा। इस अमर आत्मा का हमें हर श्वास में गम रहे, गर मौत भी आएगी तो सुख दुख में हम समर है। आता एवढं मोठं सांगितलं, किती सोपं होतं, किती सरळ होतं, पण आमच्या व्यवहारात यातला काय भाग आहे का? आम्ही जे जगात व्यवहार करतो याच्यातलं काय वापरतो, कोणती बुद्धी वापरतो, कोणतं प्रेम वापरतो, कोणतं तत्व वापरतो, कोणती निष्ठा ठेवतो? आमची फक्त एकच गोष्ट आहे, 2 रुपये कमवायचे, 2 रुपये साचवायचे, 2 रुपये खर्च करायचे आणि मी म्हणत तसे ते खर्च झाले म्हणजे मला समाधान। मग या जगात 2 तत्व आहे, एक आहे पैसा आणि एक आहे परमेश्वर। परमेश्वराच्या रस्त्याने जाणाऱ्या माणसाला परमेश्वराच्या कार्यातून पुण्य मिळतं आणि व्यवहारात काम करणाऱ्या माणसाला व्यवहारातून पैसा मिळतो। पण एक घोटाळा आहे सर इथं, ज्या व्यवहारात पैसे मिळतात त्याच्यात पुण्य लागत नाही आणि ज्या व्यवहारात पुण्य मिळतं त्याच्यात पैसे मिळत नाहीत। आता दुर्दैवाने हे सगळं जग हायब्रिड चालू आहे ना, आमचे इंजिनियर सुद्धा हायब्रिड काम करतात, काही काम घरून करतात, काही काम जाऊन करतात। आमच्या वावरात सुद्धा ज्वारी हायब्रिड आहे ना, काही भारतीय काही परदेशी अशी हायब्रिड केली। आमचे जनावरं सुद्धा हायब्रिड आहेत ना, फक्त आम्हीच अजून हायब्रिड नाहीत। त्याच्यातही आता अनेक प्रश्न आहेत म्हणून त्याच्याबद्दल काही बोलत नाही, पण हे हायब्रिडाइज जग आहे, हायब्रिड आहे जग। तशी आमची कर्म सुद्धा आता संकरित झालेली आहे। आम्हाला असं वाटतं की आमच्या कर्मात आम्हाला पैसाही मिळतोय आणि पुण्यही मिळतंय, असं होत नाही। ज्या कर्मातून पुण्य मिळतं ना तिथे पैशाची अपेक्षा नसते, ज्या कर्मातून पैसा मिळतो ना तिथं पुण्याची अपेक्षा ठेवू नये। जर कोणी म्हणलं डॉक्टर तुम्ही फार चांगले आहात, काय श्रेष्ठ आहात तुम्ही, तुम्हाला पैसाही पण मिळतोय शिवाय तुमच्या हातून पुण्य घडतंय, कोण म्हणलं तुम्हाला? एखाद्या माणसाला लुटून त्याला नीट केलं मग तो पुण्यवान कसा? नाही, तो पैशासाठी केलेलं काम आहे। तुम्ही पैसे दिले म्हणून त्या डॉक्टरनी सेवा दिली। तुम्ही म्हणा बरं त्याला, डॉक्टर साहेब माझ्याकडे पैसे नाहीत, माझं काम करता का? तो म्हणून राम राम तू जा, नाही तर तू त्या हॉस्पिटलला जा, तिकडे अमक्या ठिकाणी जा, तिथं फुकट आहे, माझ्याकडे फुकट नाही। मग जर तुमच्याकडे एखादी गोष्ट तुमच्याच मेहनताना तुम्हाला मिळाल्याशिवाय करायची नसेल तर तुम्ही पुण्यवान कसे? पुण्य कशाला म्हणतात? तुझ्याकडे असो नसो, बाबा माझ्याकडे ज्ञान आहे, तुला गरज नाही, मी तुला माझं ज्ञान वापरतो, तू नीट झाला तुझं नशीब, नाही झाला तुझं नशीब, त्या ज्ञानाचं मला काही द्यायचं तर दे, नाही तर देऊ नको। याला म्हणतात पुण्याचा मार्ग। सांगा बरं, जगामध्ये भिकारी तरी पुण्याच्या मार्गाने जगतोय का? भिकारी तरी पुण्याच्या मार्गाने पैसे मागतोय का? तो सुद्धा त्याच्या पद्धतीने व्यवहार वापरतो आणि तो म्हणतो मी अख्ख्या दिवस फिरतो आणि मला तुला द्यायला काय झालं? धर्माने शिकवलं नाही का तुला? धर्माने दान कधीही सांगितलं नाही, धर्माने दान सांगितलं ज्याला दान करायचं ते सत्पात्री असलं पाहिजे। नाही तर एखादा साधू पैसे गोळा करायचा, नगर शहरात गोळा झालेले पैसे एखाद्या शिनेच्या काठावर जाऊन गांजा फुकीत बसायचा आणि तुम्हाला म्हणायचं तुम्ही पुण्य केलं। तुमच्या हातून पुण्य नाही, पापच घडलं असेल जर तू गांजा फुकत असेल तर, जर तो दारू पिऊन रात्री हिंडत असेल तर तुम्ही पापच केलं, पुण्याचे वाटेकरी झाला नाही। पुण्याचे वाटेकरी होणं म्हणजे तुमचं कार्य सत्कार्य घडणं आणि ते सत्कार्य हेतू विना घडणं। म्हणून तर माऊली या कर्मयोगाच्या सिद्धांताला एका ठिकाणी समजून सांगतात, आम्ही समस्त ही विचारिले तव ऐसेची हे मनाले, येन सांडिजे तुवा आपुले विहित कर्म, परी कर्मफली आसन धरावी, कुकर्मी संगतीन व्हावी, ते सत्क्रियाची आचरावी हेतुविन। परी अर्जुना तू योगयुक्त होऊनी, फळाचा संग टाकूनी करी कर्मे। जरी पुण्य केलं, जरी सत्कर्म केलं, जरी फळाची अपेक्षा ठेवली नाही तरी माऊली म्हणतात जे तुला आले कर्म निपजे
ते तुले आदिपुरुषी अर्पिजे, तरीच ते परिपूर्ण होय जाण. बघा, या ओवीचा तुकारामांच्या अभंगाशी, या तुकडोजी महाराजांच्या प्रार्थनेचा तुकाराम महाराजांच्या आपण घेतलेल्या अभंगाशी संबंध आहे, म्हणून मी तुम्हाला हे प्रमाण सांगण्याचा प्रयत्न केला. तुकाराम महाराज म्हणतात, जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीला जावा. आता ही मुक्ती कोणती? कर्जमुक्ती, व्याजमुक्ती, का तुरुंगातून मुक्ती, का एखाद्या प्रसंगातून मुक्ती, का एखाद्या कार्यातून मुक्ती, का एखाद्या रिटायरमेंटची मुक्ती? मुक्ती कोणती? मुक्ती ही या इहलोकाच्या प्रवासातील अंतिम गोष्ट आहे, अंतिम गोष्ट आहे. दुर्दैवाने या मुक्तीचा जो संकल्पनेचा मार्ग आहे ना, तो तुम्हाला आम्हाला कोणी सांगितलाही नाही आणि कोणाला माहितीही नाही की मुक्त होतो म्हणजे काय होतं. एखादा माणूस वारला, मेला, जीव गेला, त्याचा प्राण गेला, त्याचा गतप्राण झाला, त्याला देवाज्ञा झाली, काय म्हणायचं ते म्हणावं. एखादा माणूसाची डेथ झाली म्हणजे काय झालं? त्याच्या शरीरापासून त्याचा आत्मा बाजूला गेला. आता इथपर्यंत तुम्हाला आम्हाला कळालं. मग आता या महात्म्यांचा 1 वर्षापूर्वी अंत झाला, देहांत झाला, त्यांना देवाज्ञा झाली, संपला ना विषय. मग आपण आज का आलो? बरोबर 11 महिने आणि 14 दिवसांनी आपण इथं का आलो? नाही म्हणले, त्यांचं आज प्रथम वर्ष श्राद्ध आहे. म्हणजे काय हो? वर्ष श्राद्ध आहे म्हणजे काय हो? म्हणजे त्यांना जाऊन 1 वर्ष झालं. मग आज काय आहे? आज त्यांचा निर्णायक दिवस आहे. बघा बरं का, आता हे तुम्ही कदाचित पहिल्यांदाच ऐकलं असेल. तुम्ही जशी 10वीची परीक्षा देता, परीक्षा आज दिली म्हणजे काय संध्याकाळी लगेच ताबडतोब तिचा निकाल लागत नाही. 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी पेपर तपासून बोर्ड त्याचा निकाल देतं ना. तसं मृत्यूनंतर सुद्धा एक बोर्ड स्थापन केलेलं आहे. या जगाचं नियमन नियोजन करणारा परमात्मा याने एक समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीमध्ये एकूण 9 सदस्य असतात. 9 सदस्याची समिती आहे. त्या 9 समितीय सदस्याचा अध्यक्ष यमदेवाला केलेला आहे. यमदेवाला, यमदेव त्या समितीचा अध्यक्ष आहे. जसे आता हे समित्या, उपसमित्या, आता हे शब्द तर आपण आता रोज ऐकतोय, हे जाऊन दे, याच्या कथाकुटमध्ये जाऊ नका. शेवटी हा भ्रष्ट झालेल्या समाजाचा भ्रष्ट विषय आहे. म्हणून तर भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णाने सुद्धा सांगितलं की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. हे कुणी काय कसं वागतंय, कोण कसं काय करतंय, हे जे सामाजिक चित्र चाललंय सध्या, हे विचित्र चालू आहे. विचित्र म्हणजे ज्याने जात पात धर्मपंथ निर्माण केलं त्या भगवंताला सुद्धा कदाचित भीती वाटत असेल की बाबा मी कशासाठी केलं आणि कशासाठी चाललंय. ही व्यवस्थाच मुळात कोलमडलेली आहे. हा पोळा फुटलेला आहे आणि ज्याचा पोळा फुटतो ना, त्या फुटलेल्या पोळ्याची व्यवस्था ही अस्ताव्यस्त असते. त्याला कुठेही सूत्रपणे सुसूत्रता नसते. आणि म्हणून ह्याच्यावर जास्त चिंतन करू नका, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. ज्याला जसं वागायचं तसं वागू द्या. आपण चांगलं वागावं अशी जर आपल्याला इच्छा असेल तर हे 2 शब्द जे काही आज आपल्या प्रवचनामधून आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय, खरं तर ही व्यासपीठाची जागा असते. ही वेदव्यास ऋषींनी निर्माण केलेलं हे पीठ आहे. हे जगातल्या सगळ्या विद्यापीठापेक्षा मोठं असतं. याला धर्माचं अधिष्ठान असं म्हणतात. अधिष्ठान, ही गादी आहे ना, ही गादी, आता सुदैवाने आज गादी टाकली. गादी, ही गादी धर्माची गादी आहे. आणि इथं आमच्यासारख्या अपुऱ्या बुद्धीच्या, अपुऱ्या ज्ञानाच्या, अपुऱ्या अनुभवाच्या माणसाला तुम्ही बसवता. हे आमचं भाग्य आहे, तुमचं दुर्भाग्य आहे. का बरं तुमचं दुर्भाग्य आहे? कारण याला पात्र माणूस, 100% पात्र माणूस
सध्या मिळणं दुर्मिळ आहे. म्हणून तर जेवढ्या विद्यापीठाच्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षेमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळणारा माणूस सापडत नाही ना. पहिला आलेल्या माणसालाही 90, 95, 92, 96, 98 मार्क पडतात. याचा अर्थ परिपूर्ण कोणी नाही ना जगात. त्यातली त्यात चला, त्यातली त्यात हुशार, त्यातली त्यात समजदार, त्यातली त्यात अनुभवी, त्यातली त्यात असा म्हणून आपण एखाद्याची निवड करतो. आणि या फुलसुंदर परिवाराने आमची निवड केली याबद्दल त्यांचा निश्चित मी आभारी आहे. पण मी काय जे आज या तासात सांगतोय ना ते जीवनाला कलाटणी देणारं आणि तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनाचे उद्देश क्षणाक्षणाला बदलवणारं चिंतन आपण सांगण्याचा प्रयत्न करू. मुख माझं आहे, वाणी भगवंताची आहे. चिंतन माझं आहे. चिंतन सांगणारे साधू संत इतिहासामधून अनेक चिंतन मांडून गेले. त्यातला काही भाग तुमच्यापर्यंत सांगण्याचा मी प्रयत्न करतो. 9 सदस्यांची समिती यमदेवाच्या अध्यक्षतेखाली निवडली जाते. त्या समितीचं काम काय की प्रत्येक व्यक्तीचा गेल्यानंतर त्याच्या जीवनाचा अहवाल तयार करायचा. अहवाल आणि तो अहवाल यमाच्या दरबारात सादर करायचा. मग तो अहवाल सादर केल्यानंतर त्या अहवालाची गुणांकन केलं जातं आणि त्याची मेरिट लिस्ट तयार केली जाते. बरोबर का? आता हे थोडं व्यावहारिक भाषेत बोलतो म्हणजे तुम्हाला कळत नेमकं काय चाललंय आपलं, आपण का जमलो इथं. त्याची मेरिट लिस्ट तयार केली जाते. ज्याच्या गुणांकनामध्ये अव्वल स्थानावरती त्याला 100 पैकी 100 मार्क पडले त्याला पास केलं जातं. पण त्याला या जन्मोजन्मीच्या फेऱ्यातून मुक्त केलं जातं आणि त्याला ब्रह्मलीन व्यवस्थेमध्ये नेलं जातं. कोणाला? ज्याला 100 पैकी 100 मार्क या व्यवस्थेत पडले त्याला. आता ह्या अहवालामध्ये काय काय प्रश्न असतात आणि त्या प्रश्नाचे उत्तरं काय काय असतात हे तुम्हाला सांगावं लागेल. नाही तर तुम्ही म्हणाल हे मार्क, ही प्रश्नपत्रिका कोणती, या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणते कोणते प्रश्न असतात. नाही तर आपण तेच अभ्यास करायचो जे आपल्याला परीक्षेला येणार नाहीत आणि तो अभ्यास आपण करायचोच नाही की जो आपल्या परीक्षेला येणार आहे. जर आपल्याला मुक्ती पाहिजे ना तर मुक्तीसाठी जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका तर माहीत पाहिजे आपल्याला. नाही तर आपण रात्रंदिवस पैसे कमीत बसायचो आणि देवाच्या दारात जायचो. देव म्हणायचं बाबा किती सेवा केली आई बापाची. ते म्हणले नाही मग मी 2 माणसं ठेवले होते, 10,000 रुपये रोजानी महिन्यानी माणसं होते, ते आई बापाचे हातपाय दाबायचे आणि मी ते 10,000 रुपये कमवायला कामाला जायचो. तू काय करायचं? मी दुसऱ्याचे हातपाय दाबायचो. आणि मग असं करून जर पुण्य मिळायचं असेल तर मग सगळेच घरावर रोजानी चालले असते ना. मग त्यातला अभ्यासक्रम सुद्धा आपल्याला कळला पाहिजे. हॅलो बोला. हा बोला ना, बोला. हां एक तास एक मुद्दा. दुर्दैवाने या परमार्थात काम करताना आमच्याकडे आमची जी कार्यप्रणाली आहे ती इतकी विचित्र आहे. एक तर आपण डॉक्टर आहोत, 40 बेडचं हॉस्पिटल आहे, 400 पेशंटची ओपीडी आहे. इथं निघताना 40-50 लोकांना तपासता पळून यावं लागलं. इथं आल्यानंतर सुद्धा त्यांची अपेक्षा असते की मला ताबडतोब परत डॉक्टरांनी भेटावं. त्यात एका गावचा सरपंच असल्यामुळं गावच्या कारभाराची एक जबाबदारी म्हणून अनेक गोष्टी जबाबदारी आपल्याकडे येत असतात. त्यात अजून सामाजिक अंग या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करत असताना याचाही हा प्रपंच, हे सगळं थोडंसं तुमच्या सगळ्यावर अन्यायकारक आहे. कारण पूर्ण वेळ मोकळा असणारा माणूस परमार्थात जास्त वेळ सेवा देऊ शकतो. पण ती सेवा परमार्थामध्ये सांगितलेली आहे की ज्याला स्वतःचा काही उद्योग नाही, ज्याला प्रवचन आणि कीर्तन हाच उद्योग आहे, त्याला परमार्थ म्हणत नाहीत. परमार्थ ही निरपेक्षपणे देवाची केलेली एक सेवा आहे. मग ती प्रवचनाची असू द्या, भजनाची असू द्या, की जो वेळ दिला ना तो देवाच्या नावानेच द्यायचा आणि देवासाठीच करायचं. तुमचा जो काही व्यवहार असेल, तुमचे जे काही कार्य असेल, तुमचं जे काही कौशल्य असेल ते तुमच्या कामात वापरा. इथे मात्र त्याचा विषय वेगळा आहे. आणि म्हणून थोडासा व्यत्यय सांगत होतो की ज्यांना 100 पैकी 100 मार्क पडले त्यांना ब्रह्मलीन किंवा मुक्त केलं जातं. पुन्हा जन्मोजन्मीच्या फेऱ्यात आणलं जात नाही.
ज्यांना 90 मार्क पडले, ज्यांना 95 मार्क पडले, त्यांना मुक्त केलं जात नाही. त्यांना जे त्यांचे 5 मार्क कमी पडले, जे 10 मार्क कमी पडले, त्यांचा अभ्यास करावाच लागतो. पण त्यांना जे मार्क पडले, ज्या जीवनामध्ये जे पुण्याचे मार्क पडले, पुण्याच्या पेपरमध्ये मार्क पडले, त्या मोबदल्यात त्यांना स्वर्ग दिला जातो, पॅकेज दिलं जातं, स्वर्गातलं पॅकेज दिलं जातं. समजा तुमच्या पिताश्रींना 90 मार्क पडले, तर त्यांना 9 वर्षाकरता स्वर्गात व्यवस्था केली जाते. 9 वर्ष स्वर्गाचा उपभोग घेण्याची परवानगी दिली जाते. 9 वर्षानंतर पुन्हा त्यांना या जन्मोजन्मीच्या फेऱ्यात पाठवलं जातं आणि त्यांना ते उरलेले 5 मार्क अधिक ज्या जन्मात घातलं त्याचे 100 मार्क, असा 105 मार्काचा पेपर द्यावा लागतो. आणि जर त्यांना पुन्हा 105 पडले तर गेले, नाहीतर हे पुण्य तर परत फिटलं आणि त्यांनी पुढच्या जन्मात जर 0 मार्क पाडले तर त्यांना नरकात नेऊन घातलं जातं. मग तुम्ही जर म्हटल्यावर मागच्या जन्मातलं शिल्लक तो बॅलन्स राहत नाही, ते बॅलन्स शीट प्रत्येक वेळेस त्याची फाईल करप्ट होते. जन्मोजन्मीचं पुण्य तुम्हाला या जन्मात कामाला येईल, पण या जन्मातलं पुण्य पुढच्या जन्मासाठी कामाला येण्यासाठी तुमची पात्रता पहिल्यांदा या जन्मातलं तर फेडा, मग पुढचं बघू, अशा दृष्टीने ठेवली जाते. मग तुम्ही म्हणाल या व्यवस्थेमध्ये किती सिलेक्शन पद्धती आहेत? तर याच्या एकूण 5 पद्धती आहेत. पूर्ण जीवन समर्पित भावनेने जगलेल्या माणसाला मुक्त केलं जातं. भावना चांगली आहे पण प्रयत्न अपुरे पडले, अशा मार्गाला स्वर्ग व्यवस्था दिली जाते. प्रयत्नही चांगले आहे, भावनाही चांगली आहे, पण दोन्ही अपुरे आहेत, अशा माणसाला पुन्हा मनुष्य जन्माला घातलं जातं. भावना चांगली नाही पण प्रयत्न चांगले आहेत, म्हणून अशा माणसाला 84 लक्ष योनीपैकी उरलेल्या प्राणीमात्राच्या मेरिट प्रमाणे त्याला त्याच्या जन्माला घातलं जातं. आणि भावनाही चांगली नाही, कर्मही चांगलं नाही, उद्देशही चांगला नाही, अशा माणसाला नरकात नेऊन सोडलं जातं. मग नरक कायमचा आहे का? नाही. नरकाला सुद्धा मर्यादा आहे. जसं एखाद्याला तुरुंगवास मिळाला, कायमचा आहे का? नाही. त्याला जज सांगतो याला 2 वर्षाकरता शिक्षा, 3 वर्षाकरता, 5 वर्षाकरता याला जन्मठेप लागली. मग जन्मठेप लागली ती कायमची लागली का? त्याच्यातही 20 वर्षाची तरतूद केली, त्याच्यातही रात्रंदिवस चांगला वागला तर ती शिक्षा कमी होऊन त्याला 10 वर्षात घरी सोडलं जातं. तसं नरकात सुद्धा तुम्ही नरकात कसे वागता याच्यावर तुमचा कार्याची प्रणाली अवलंबून आहे आणि त्याच्यावर तुमची सुटका अवलंबून आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही जाऊन आले का? हा प्रवास तुम्ही केलाय का? तुम्हाला हे कसं माहिती? धर्मावर विश्वास आहे म्हणून तुम्ही इथं आलात. धर्मावर विश्वास आहे म्हणून मी या प्रवचनात थांबलोय आणि धर्मशास्त्रामध्ये याचा उल्लेख आहे. ज्या गरुड पुराणाचं वाचन माणूस गेल्यानंतर 10 दिवस कुटुंबात केलं जातं, त्या गरुड पुराणामध्ये सांगितलंय की तुमच्या प्रत्येकाला मेल्यानंतर यमाच्या दरबारात जावं लागेल. यमाचा दरबार या लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयापासून किती अंतरावर आहे? गुगलवर टाकल्यावर सापडेल का? गुगलवर लिहिलं यम दरवाजा कुठे आहे, यमाचा दरबार कुठे भरतो, तर गुगल तुम्हाला घेऊन जाईल का? नाही, कारण गुगल माणसाने तयार केलाय. मग देवाने जे शास्त्र तयार केलं त्यात काय सांगितलं की यमाचा दरबार या अहिल्यानगर शहरापासून 3860 योजन अंतरावरती आहे. तुम्ही म्हणाल तो तुम्ही तर काय याच्या खाणीसमोरीत होते का? याच्या मोजणी खात्यात होते तुम्ही? तुम्हाला कसं सांगितलं दरवाजा इतका लांब आहे म्हणून? यमाचा दरबार या भूतलावरून 3860 योजन अंतरावरती आहे आणि या अंतराला जाण्यासाठी या पुण्यात्म्याला 1 भारतीय संवत्सर दिलं जातं. जशी नोटीस येते ना कोर्टाची की बा तुम्ही 12 तारखेला हजर राहा. कोर्ट तुमच्या घरापासून 12 मिनिटाच्या अंतरावर असू द्या, नाही तर 1200 किलोमीटर असू द्या. कोर्टाची नोटीस आली की तुम्ही अमुक अमुक तारखेला हजर राहा. मग तुम्ही काय करता?
जवळ असेल तर जाऊन विचारता, अहो मी आज आला चालेल का? नाही नाही म्हणे, तुम्हाला तारीख काय दिली? आमकी ना त्या दिवशी. तसा वर्ष श्राद्धाच्या दिवशी या जीवाच्या निकालाचा दिवस असतो. निकालाचा दिवस म्हणजे आज त्यांचा निकाल जाहीर होणार आहे. आता इथं गोड जेवण ठेवलं आपण, कडू घास काढायसाठी आपण आलोय. आज आपल्या फुलसुंदर परिवाराने जे आपल्या पिताश्रींच्या नावाने इथं अन्नदान ठेवलंय ते सगळं गोडधोड ठेवलंय. ज्या मंगल कार्यालयामध्ये लग्न लागतं त्याच मंगल कार्यालयामध्ये हा कार्यक्रम ठेवलाय. म्हणजे किती मोठी विरोधाभासी विषय आहे बघा. एकीकडे बाप गेलाय तरी कार्यक्रम पुण्याचाच, आणि एकीकडे मुलीचं लग्न आहे तरी कार्यक्रम पुण्याचाच, एकीकडे सून घरात आणायची आहे तरी कार्यक्रम पुण्याचाच. आजही आपण दुःखात देवाचंच नाव घेतोय, आपण सुखातही देवाचंच नाव घेतोय, आणि आपण आनंदातही देवाचं नाव घेतोय. कारण देवच करता करविता. उठा, वेग करा, शरण जा, दया घना पांडुरंगा. देह काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. करता करविता नेता नेवविता इथे त्याचीच सत्ता काय आहे. निमित्ताचा धनी केला आहे प्राणी, माझे माझे म्हणून वाया गेला. मग काय सांगत होतो? हा मुक्तीचा संदेश. ज्यांचं वर्षश्राद्ध आहे ना, या पुण्यात्म्याच्या जीवनपटामध्ये नेहमी शोधून काढायचा असतो. यांचा पेपर, जसं ते एखादा मुलाने नीटचा पेपर दिला ना, आता हे नवीन नावं म्हाताऱ्या कोत्र्यांना पण माहीत झाले, कारण त्यांचे नातं प्रचंड आता ह्या नीटच्या परीक्षा, MPSCच्या परीक्षा ह्या देत असतात. त्याचा निकाल लागेल तेव्हा लागेल, पण ज्या दिवशी पेपर झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याची ॲन्सर की येते. त्या ॲन्सर कीवरती ती मुलगी म्हणते, अहो मला 400 मार्क पडतील. अहो तुला तर अजून बरेच दिवस निकाल आला. अहो मला कळतं ना, म्हणले मला माहिती ना. तसं यांचा निकाल 12 वाजता लागायचा आहे, पण आपल्याला माहिती ना यांनी कसं यांचं जीवन जगले हे कोणाला माहिती आहे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना जीवन कसे जगले. तुमच्यासाठी काय नाही केलं, तुमच्यासाठी जे केलं ते आठवा. हा दिवस पुण्यस्मरणाचा दिवस आहे. आता लोक काय करतात माहिती आहे का? नेमकं तेच आठवतात जे केलं नाही. बरोबर का? आता लोक इतके विचित्र, माणसासारखा विचित्र प्राणी जगात नाही. 84 लक्ष योनीच्या फेऱ्यात मानव जन्म असा आहे की हाच जन्म उरलेल्या 83,99,999 जन्माची प्रतिकृती करू शकतो, नाटक करू शकतो. म्हणजे हाच माणूस लांडग्यासारखा लबाड आहे, हाच माणूस वाघासारखा डरकाळ्या फोडतो, हाच माणूस माकडासारखा उड्या मारतो, हाच माणूस सापासारखा उलटतो, हाच माणूस विंचासारखा दंश करतो, आणि हाच माणूस गोगलगाईसारखा हातपाय आखडून आपलं कमीत कमी स्वतःचं जीवन सुखी आणि जगाला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतो. हाच माणूस. या जगात रावणही आईच्याच पोटी जन्माला आला, रामही आईच्याच पोटी जन्माला आला, पण आम्ही दुर्दैवाने फक्त रामाच्या आहोत आणि काम रावणाचं करतो. आता हे तर आम्हाला कळत नाही की आमचा सगळा प्रपंच रावणाच्या दिशेने चाललाय. रावणाचं सॉफ्टवेअर आमच्या कृतीत आहे आणि रामाचं सॉफ्टवेअर आमच्या भजनात आहे. राम नाम घेतो आणि काम रावणाचं करतो. म्हणजे काय करतो? आम्ही पाप करतो आणि देवाला म्हणतो, बाबा देवा माफ कर, पाप घडलं. असं पाप माफ होत नसतं. जे पाप अनवधानाने घडलं की बा मी चाललो, मी माझं लक्ष समोर होतं, एक छोटीशी मुंगी पायाखाली आली, मला माहीत नव्हतं ती मुंगी माझ्या पायाखाली आली, आणि ती पायाखाली येऊन मला कोणीतरी सांगितलं, हो लक्ष आहे का, अहो तुमच्या पायाखाली मुंगी मेली. अरे 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 अरे, हा पातक घडलं. आता ही मुंगी एकाने दाखवली म्हणून मला कळली, जर दाखवलीच नसती तर मला काय माहित मी मुंगी मारली. मग अशी पातक जी अनवधानाने, माझी इच्छा नसताना, माझ्या मनात नसताना, माझी अपेक्षा नसताना माझ्याकडून घडतात, या पापाची माफी मागण्याची इच्छा ठेवणं हा धर्म आहे. पण मी जाणीवपूर्वक एखाद्याला त्रास देईल, जाणीवपूर्वक एखाद्याच्या मागे लागेल, जाणीवपूर्वक एखाद्याला शिव्या देईल, जाणीवपूर्वक एखाद्याला हिसका देईल,
जाणीवपूर्वक एखाद्याला गंडा घालील आणि परत म्हणाल माफ करता का मला. असे माफीचे साक्षीदार इथं चालत नाही. मंगल नाम तुम्हारा प्रभो, जो गावे मंगल होत सदा. अमंगल हारी कृपा तुम्हारी, जो चाहत दिल को धोत सदा. तुम आद अनाद सुंदर हो, अरु रूप तुम्हारा निरामय है. टुकड़िया कहे जो भजता तुमको, नित पावत सुंदर निरामय है. आता हे नीट ऐकून घ्या बरं का. देव तोच देव तुम्ही कसे वागता यानुसार तुमच्याशी वागत असतो. गिव्ह अँड टेक हे जो फॉर्म्युला आहे ना, आता इंग्लिश कळतं म्हणून बोललो बरं का. खरं तसं तर जुन्या लोकांना म्हणजे द्याल ते घ्याल. मी तुम्हाला अहो म्हटलं तुम्ही मला काहो म्हणाल, मी तुम्हाला अरे म्हटलं तुम्ही मला कार्य म्हणाल, आणि परत तुम्ही मला कार्य म्हटल्याचा राग मला आला आहे. अरे मला कार्य म्हटलं, मग तू मला काय म्हटलं, तू मला कार्य आर्यच म्हटलं ना. मग आर्यला काय करतो, कार्य करतो. अहोला काय म्हणतो, काहो म्हणतो. मग ह्याचा प्रतिसाद कुणाकडे आहे, माझ्याकडे आहे. मी तुम्हाला काय म्हटलं पाहिजे होतं, अहो म्हटलं पाहिजे होतं. मी तुम्हाला अहो म्हटल्यानंतर तुम्ही जर मला कार्य म्हटले तर मी काय केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे की काय झालंय की नेमकं कुठं गडबड झाली. मी तर अहो म्हटलं, हे तरी अरे म्हणतात. याचा अर्थ ते अधिकारी असतील. आता उद्या भविष्यात असा दिवस नको यायला की पोरांना जर अधिकार प्राप्त झाला, पोरगा महापौर झाला, बापानी सुद्धा पोराला अहो महापौर साहेब असा बापाने अपेक्षा, मुलांनी बापाकडून अपेक्षा ठेवायला नको, हीच इच्छा राहिली. आता बाकी काही राहिलं नाही. म्हणजे ज्याच्या पोटी जन्म घेतला त्याला सुद्धा तुझ्या अहंकाराचं वारं लागत असेल तर आपल्या जीवनात कुठेतरी आपण चुकतोय हे समजलं पाहिजे. म्हणून तर नामदेव महाराज म्हणतात, आकल्प आविष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीची या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. नामा मने तया असावे कल्याण, जया मुखी निधान पांडुरंग. आता बघा बर का, शेवटी शब्द वापरला ना तो जर लक्षात घ्या. जया मुखी निधान पांडुरंग. आमच्या मुखी विधान पांडुरंग असतं. विधान आमचं विधान पांडुरंगाचं आहे, आमचं निधान कशाचं आहे बघा बर का. आता निधान म्हणजे काय, आता निधान आणि निधन यातला फरक सांगतो. एखाद्या माणसाकडे भरपूर प्रॉपर्टी आहे, भरपूर पैसे आहेत, भरपूर संपत्ती आहे, भरपूर गोतावळा आहे, पण ज्या दिवशी तो माणूस मरतो ना, आपण काय लिहितो, यांचे दुःखद निधन झाले. काय झाले, निधन झाले. आता धन याच्यापासून गेलं म्हणजे हे आतापर्यंत यांच्या मालकीचं होतं, आता यांची मालकी सुटली, आता याच्यापासून ते बाजूला गेले म्हणून त्यांचं काय झालं, निधन झालं. आता निधान म्हणजे काय, निधान म्हणजे काय तर निधान म्हणजे मुखातून उच्चार करणारे शब्द हे तुमच्या विचारातले असले पाहिजेत आणि तुमचा विचार तुमच्या आचारात परिवर्तित व्हावा. हे जे तिरंगी रेष आहे, 3 ठिपक्याची रेष आहे, आचार विचार आणि उच्चार हे तिन्ही एकच असणाऱ्या व्यक्तीचं निधान पांडुरंग असतं. आमचं कसं आहे, बोलायचं नाव पांडुरंगाचं, अंतःकरणामध्ये सगळे कामक्रोधादी विषय ठेवायचे आणि आमचं वागणं तर विचारूच नका, आमचं वागणं विचारूच नका. आमच्यासारखा दंभी, आमच्यासारखा अहंकारी, आमच्यासारखा मत्सरी, आमच्यासारखा क्रोधी, आमच्यासारखा वासनिक जगात दुर्दैवाने कुणी जन्माला आला असेलच याची खात्री नाही. अशी ज्याची प्रामाणिक धारणा आहे तोच भक्त असतो. बघा बरं का, आता भेट ऐकून घ्या बरं का तुम्ही. भक्त कधी मी खूप चांगला आहे, मी देवाची भक्ती करतो म्हणून भक्त नसतो. मी फार पुण्य करतो, देवाची प्रार्थना करतो म्हणून भक्त नसतो. भक्त तो असतो की जो म्हणतो माझ्यासारखा पापी जगात कुणी नाही, माझ्यासारखा
अहंकारादी विषयाला चिकटलेला दुसरा कुणी नाही. मग माझे विषय संपवायची जागा जगात कुठे? ही जागा या देवाच्या चरणावर आहे. आणि म्हणून मी देवळात आलोय. अहंकारी आहे म्हणून आलोय. कशासाठी आलोय? अहंकार जाळायला आलोय. पण आमचं उलट झालं. देवळात जाऊन आम्हाला काय झाले? अहंकार झाले. मग 5 घंटे केले, 25 दिवस पायी चाललोय. उपकार केले देव, उपकार केले देवावर तू. वा वा वा, तुला उपकाराचा आभार पत्र घरी पाठवून देतो आता. बरं झालं देवा. अरे तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसा करी, दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माथा, पाहिनी श्रीमुख देईनी आलिंगन, जेने लिंबलोन उतरील, पुसता सांगेन हितगुज मग, बैठोनी निवांत सुख गोष्टी, तुका म्हणे असी न लावे उशीर, माझे अभ्यंतर जाणून या. मावशी, आपल्या मनात जी खतखत असते ना, आपल्या मनात जे विषय असतात ना, जी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपाशी ते विषय मोकळे करते ना, ती माणसं खूप सुखी आणि आनंदी असतात. पण जगामध्ये अशी काही माणसं आहेत, बघा बरं का, आता नीट ऐकून घ्या, शब्द नीट ऐकून घ्या. अशी काही व्यक्ती अशा काही प्रसंगात असतात की ती त्यांच्या मनातली गोष्ट कुणाला सांगूही शकत नाही, कुणापाशी आपलं मन मोकळे करू शकत नाही. कारण त्या मोकळे करण्यासाठी विश्वासाला प्राप्त असणारी व्यक्ती त्यांच्या निदर्शनास नसते. कारण हा द्वंद्वाचा जो विषय आहे ना, द्वंद्व, आता बघा बरं का, नीट ऐका बरं का, द्वंद्वा भी घातो हा परमार्थाचा मूळ विषय आहे. नवरा बायकोचा संसार असतो बघा, नवरा बायकोचा संसार. पूर्वी आजा पंजा मामा काका गावाला जाऊन यायचे बरं का, आणि म्हणायचे, बाळे इकडे इकडे इकडे, तुझं लग्न जमावलं बरं का, जमावलं, वा वा बाळा माझं लग्न जमलं. कोणाच जमलं? कुणी जमावलं? कोणती पोरगी आहे? ती पोरगी ते पोरग कधी पाहायचं माहिती का? जेव्हा बामण अंतरपाठ बाहेर काढायचं ना, तेव्हा त्याला त्या स्त्रीचं दर्शन, लक्ष्मी दर्शन व्हायचं. तोपर्यंत तिचा फोटोही नाही, तोपर्यंत तिचा चेहरा नाही, आणि तोपर्यंत तिचं 3D नाही, आणि तोपर्यंत तिचं प्री वेडिंग नाही, आणि तोपर्यंत तिचं दर्शनही नाही. अरे असं कसं लग्न? असं कसं लग्न? मग याला काय म्हणायचे? लग्न म्हणायचे. आता अहो तुमच्या पोरीचा पूर्ण फोटो पाठवता का? अहो जरा चेहऱ्यावर त्या मुरमाच्या पोळ्या नवीन आहेत का बऱ्याच दिवसाचं? अरे घेणं काय पडलं तुला त्याचं? नाही, ते असं होतं की मला थोडी शंका आली. मग अशाच शंका काढीत चला, अशाच कुशंका काढीत चला. या जन्मामध्ये एक गोष्ट सांगतो धर्माची, बाईची प्रजनन क्षमतेची उत्तम वय व्यवस्था ही 16 ते 21 असते. जी बाई 16 वर्षापासून 21 वर्षापर्यंत ज्या अपत्याला जन्म देते ते अपत्य जगातलं सर्वोत्कृष्ट अपत्य असतं. आता आपल्या अपत्याचे जन्म कधी होतात याचा हिशोब थोडा आपण करा, आणि मग आपल्या जन्माला आलेलं अपत्य निरोगी जन्माची अपेक्षा ठेवून आपण या जगात जगत गेलो तर आपल्यालाही कळणार नाही की नेमकं आपलं चुकतंय काय. बघा, या जगात प्रत्येकाचा जन्म हा निसर्गाच्या नियमाने होतो, आणि जननक्षम असणारी जननी तिलाच म्हणतात की जिला मासिक धर्म सुरू झाला. दुर्दैवाने 150 वर्ष राज्य केलेल्या इंग्रजांनी फक्त आपलं सोनं कोहिनूर हिराच घेऊन गेले नाही, त्यांनी आमच्यावरती जे लादलं, जे सॉफ्टवेअर आमच्या या भारतवर्षामध्ये निर्माण केलं ते अत्यंत दुर्दैवी होतं. कारण अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये थंड हवेच्या हवामानामध्ये स्त्रीला 25 वर्षापर्यंत मासिक पाळी येत नाही, हा त्या हवामानाचा परिणाम आहे. आणि आमच्याकडे 14व्या वर्षी काय, मी डॉक्टर आहे, गेले 35 वर्ष 24 तास वैद्यकीय सेवा करतो. मी माझ्या आयुष्यात 10 वर्षाच्या मुलीला पाळी आलेली
आणि 11 वर्षाची मुली गर्भ झालेली मी पाहिलेली आहे माझ्या डोळ्यांनी. 11 वर्षाच्या मुलीच्या पोटात गर्भ आणि तिने 12व्या वर्षी जन्म दिलेल्या मुलाला मी पाहिलंय. आजही मी 30 वर्षाची वरमाई वर ओवाळताना पाहिलेली. 30 वर्षाची वरमाई की तिच्या मुलीचं लग्न आहे आणि ती वर ओवाळणी करते. बघा आजही का बरं घडतंय. आणि त्याच्या उलट तुमच्या मुलीचं कधी करायचं. नाही ती आता MSc करते, थोडंसं तिचं म्हणणं आहे म्हणून द्या तिला. नाही मग कधी नाही मी कळवते तुम्हाला. आता हे आमचे वधूवर मंडळ असतं 31 वर्षाचा वर. आता 31 वर्षाच्या मुलाला वर कसं म्हणायचं. वर बाप 31 वर्षाचा असू शकतो, वराला 31 वर्ष म्हणायचं. म्हणजे समजा आता आपण फुलसौंदर्य आडनावेत. जी फुलं कोवळी असतात, जी फुलं ताजी असतात, त्या फुलांना मार्केटमध्ये फुलसौंदर्य आडनाव तुमचं ना. मग फुलाचं मार्केट तुम्ही चालवता ना, फुलाचं सौंदर्य तुम्ही पाहता ना. पण जी फुलं झाडावरती सुकली आणि ती तोडून बाजारात नेली तर त्या बाजारात गिऱ्हाईक लागेल का तिला. समजा एखादी काकडी आहे, बाजारात काकडी आणायला बाई गेली तर काकडी कवळी घेईल का धोड घेईल. तुम्ही विचार करा बरं का. शेवटी हे काही जग पैशावर चालतं, जग तुमच्या प्रतिष्ठेवर चालतं, जग तुमच्या प्रसिद्धीवर चालतं. या भ्रमात राहू नका. जग तुमच्या शरीराने चालवता येतं, तुमचं शरीर साथ देत नाही. अशा व्यवस्थेमध्ये जर तुम्ही जगात संसार थाटायला निघाले तर तुमच्यासारखा दुर्दैवी संसार जगात होणार नाही. याचं एकच वस्तुस्थितीदर्शक प्रमाण तुम्हाला देतो. ज्या अहिल्यानगर शहराचा ऐतिहासिक वारसा मोठा आहे, या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण 235 अधिकृत शुक्राच्या बँका आहेत. पतसंस्था पैसे वाटतात, बँका पैसे वाटतात, रक्ताच्या बँका ब्लड वाटतात, ब्लड बँक मध्ये ब्लड असतं. तसं तुमच्या वंशाचा दिवा जन्माला यावा म्हणून वंश निर्माण करण्याची ताकद तुमच्या उत्तराधिकाऱ्यामध्ये राहिली नाही. म्हणून या बँकेला गिऱ्हाईक किती असतं माहिती. 235 बँकांमधून किमान आता या मंगल कार्यालयाच्या चारी बाजूला जर तुम्ही बोर्ड वाचले ना तर किमान 10 बँका या 100 मीटरच्या अंतरावर तुम्हाला दिसतील. तुम्ही बोर्ड वाचत चला की इथे अशा पद्धतीने कार्य होतं. काय जे त्याच्यावर वाईट वाटून घेऊ नका. चिंतन करत चला. चिंता दूर करायची असेल तर चिंतन करत चला. किमान एका बँकेमधून किमान 2-3 गिऱ्हाईक तर रोज येत असतील त्यांच्याकडे, तर ते बँक चालू ठेवू शकतील ना. कारण त्या बँक चालू ठेवण्याचा खर्च काय थोडा असतो. आणि मग जर एका दिवसाला किमान 1000 कुटुंबामध्ये जर तुम्हाला तुमच्याच शेतीमध्ये पूर्वीची जी व्यवस्था होती शेतीची, तो शेती सर्वात उत्तम शेतकरी असायचा ज्याच्या घरी बैल आहेत, ज्याच्या घरी सगळे संघ आहेत आणि ज्याचं बियाणं स्वतःच्या घरातलं आहे, ज्याचं खतमूत स्वतःच्या घरातल्या शेतीत देतो, तो सर्वात मोठा शेतकरी समजला जायचा. आता ही पिढ्यानपिढ्याची शेती करता ना तुम्ही, या शेतीत तुमच्या पुढच्या पिढीत या 1000 परिवारात कोण जन्माला येणार आहे आणि त्याचा कोणता वंश मुक्तीला न्यायचा आहे. आणि असा विचार जर तुम्ही केला तर तुम्हाला जगाला बदलावंच लागेल. तुम्हाला कायदे बदलावेच लागतील. तुम्ही कायदा केला ना 18 वर्षाच्या आत मुलीचं लग्न करू नका, मी म्हणतो तो मान्य केला. पण असा एक कायदा करा की 25च्या पुढं कुठली मुलगी बिगर लग्नाची ठेवू नका. जो ठेवील त्याचं काय करा, त्याच्यासाठी एक फरमान काढा ना तुम्ही. अहो इथं काय चाललंय कुणालाच कळत नाही. अरे एवढे साधू संत ऋषी मुनी ज्यांनी तपश्चर्या सोडून आयुष्यात काही केलं नाही, त्यांना सुद्धा या वासनेनी धोके दिलेत. त्यांना सुद्धा धोके दिलेत. त्यांना एवढा दुर्वास ऋषी एका छोट्याशा प्रसंगात फक्त श्री दर्शनाने त्याची तपश्चर्या भंग झाली. इथं तर आमचा काय, आमचा कायदाच आता तुम्हाला सगळं विभस्त दर्शन करू देतोय. इथं कोणतं ब्रह्मचर्य पालन घडेल, कोणती नैष्ठिक ब्रह्मचर्याची व्यवस्था काय करताल. म्हणून किमान समाजाच्या भल्यासाठी तरी सामाजिक पुनरावलोकन करून संत परंपरेचा विचार आपल्या व्यवहारामध्ये असावा याची भावना ठेवून या संतांनी जे सांगितलं ते आपण कुटुंबापुरतं तरी पाळावं.
काय सांगितलं? जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीला जावा. आता ही मुक्ती जी असते ना, मुक्ती, ती मुक्ती काय लगेच एका उत्तरपत्रिकेत पूर्ण होत नाही. हिचे 4 सिलेबस असतात. मुक्तीचे किती सिलेबस असतात? 4 सिलेबस असतात. कुठे ऐकलं तुम्ही? देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती 4 साधी आल्या. किती साधी आल्या? 4 साधी आल्या. 4 कोणत्या हो? 4 प्रकारच्या मुक्ती तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. 4 कोणत्या? इथे एटीकेटी नसते बरं का. नाही तर तुम्हाला त्यातला एखादी जर मिळाली तर काय होईल? नाही, एटीकेटी नसते इथं ते त्याच्या पद्धतीने चालावं लागतं. 4 कोणत्या? सालोक्य, सामिप्य, सारूप्य, सायुज्य. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि संयुजता. म्हणजे काय? म्हणजे नीट ऐकून घ्या. ह्या संसारामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो बरोबर, तुम्ही आम्ही लहानचे मोठे झाले बरोबर, तुम्ही आम्ही आपापले अभ्यासक्रम शिकलो बरोबर, तुमचे आमचे लग्न झाले बरोबर, तुमचे आमचे संसार झाले बरोबर, तुमच्या आमच्या संसारात पुढचा पिढी जन्माला घातली बरोबर. आता आमच्या जीवनाची सार्थकता याच्यात अडकून पडण्यात नाहीये की नातवाचं लग्न पाहिलं असतं तर बरं झालं असतं असा म्हणणारा आजा मुक्तीचा प्रवास कधीच करू शकत नाही. पार 100 वर्षाची म्हातारी झाली तरी नात सुनाला साखर सुद्धा कुलपात ठेवणारी आजी मुक्तीचा मार्ग कधी स्वीकारू शकत नाही. पूर्वीचे बघा की एखाद्या नात सुनाला स्वयंपाक करताना एखादा पाहुणा आला म्हणून चहा करायचा होता आणि म्हणले साखर. मग तिची सासू म्हणली, अगं त्या डगरीकडे चावी जा, तिच्याकडून चावी घे आणि मग ती साखर कुलपातनं काढ. आजी, हा दिवस तुम्ही पाहिला नाही, मी पाहिला नाही, आम्ही सगळ्यांनी पाहिला. जर शिळी भाकरी घरात उरली ना, शिळी भाकरी जर घरात उरली तर म्हातारी म्हणायची आज पोहे कॅन्सल करा, कुट्टा करा, कुट्टा. माजले का? माजले. म्हातारी नालायक होती, म्हातारीला गरज नव्हती. म्हातारीच्या घरात भिका लागली होती. भीक त्याला लागते जो भाकरी फेकून देतो त्याला. जो त्या भाकरीचा कुट्टा करून खातो ना तो श्रीमंत असतो. जो म्हणतो जाऊ द्या फेकू द्या, इथं किती माणसं येणार आहेत? 500 माणसं येणार आहे. फुलसौदरांनी किती स्वयंपाक केला? 500 लोकांची ऑर्डर दिली. आणि जर त्याच्यातले तिम्मे लोक बिगर जेवता निघून गेले आणि उरलेल्या लोकांचा स्वयंपाक फेकून द्यायची वेळ आली तर ते पाप फुलसौंदर्याच्या माथी नाही पडणार, ते तुमच्या पडेल. कारण तुम्ही प्रसादाला लात मारून तिकडे कुठे पार्टी खायला गेलात. प्रसादे सर्व दुःखानाम हानी यस्य उपजायते प्रसन्न चेतसा आयु बुद्धी एव अवतिष्ठते. अरे भजन करता महिना दिंड्याला जातो, 2-2 दिवस उपास करून निर्जळी करतो, पण वागणं का बदलत नाही आमचं? आम्ही मत्सर का ठेवतो? आम्ही वाद का घालतो? आम्ही अपेक्षा का ठेवतो? मला हे मिळालंच पाहिजे, मला हे मिळालंच पाहिजे, मी याला सोडणार नाही, याची सुट्टी नाही, याच्याकडे बघतोच. कोणता धर्म करतोय आम्ही? एकीकडे म्हणतोय देवा सर्वांना माफ कर, सर्वांचं कल्याण कर, सर्वांना आनंदात ठेव, आणि फक्त आपण काय बाहेर उतरलो देवाच्या बाहेर. अरे दिंडीत एकाला फोन आला, अरे ते तू दिंडीला गेला, शेजाऱ्याने ते नांगर आणला होता, ते नांगर तुझ्या बांधाचे खेटून घातला, बघ काय झालं ते. असं का? त्याला म्हणा थांब, दिंडीहून आले होते तुझ्याकडे बघतो. मग कशाला जातो दिंडीला? घे ना माघार, कधी तर रजा टाकावं लागते, घे माघार, बस भांडत तिथं. जर तुम्हाला कळलंच नाही दिंडी कशासाठी आहे, जर तुम्हाला भजनच कळलं नाही कशासाठी आहे, जर तुम्हाला परमार्थच कळलं नाही कशासाठी आहे, तर या परमार्थाचा अर्थ शून्य होतो. अरे आमचे महाराज लोक एवढं रवडं ओरडाआडी करून सांगतात. तुकाराम महाराज एका दिवशी सांगून गेले, अगं बरं का महाराजांबद्दल, तुम्हाला नाही, आमच्याबद्दल काय म्हटले. कथा करून या दावी प्रेम कळा, अंतरी जिव्हाळा कुकर्माचा, दर्भ खोवी कानी तुळशी खोवी कानी, दर्भ खोवी शेंडी लटकी धरी बुंडी नाशिकाची, टिळे टोपी माळा देवाचे गवाळे, वागवी आगळे पोटासाठी, गोसाव्याच्या रूपे हेरी परणारी. बघा टीव्हीला बातम्या येतात ना, अमका बाबा धरला, तमका बाबा महिना झाला आते, तमका बाबा 4 वेळ झाले आते. अरे या भोळ्या बाबड्या समाजाचा गैरफायदा घेऊन हे भुलटे आणि भामटे गोळा झाले आणि या परमार्थाची काय लागली? वाट लागली. कुणी सांगितलं? 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज सांगून गेले.
कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे. आता लाख रुपये घ्यायचे कीर्तनाचे म्हणल्यावर मग रडवायला नको लोकांना. सीतामाई वनवासाला गेली हे सांगायचे किती घेतले? लाख रुपयाची सुपारी. पहिले तमाशाच्या सुपाऱ्या द्यायचो आम्ही, आता इकडे महाराजांना सुपाऱ्या सुरू झाल्या. तर भाऊ कोणाचा अर्थ काय होतो, कोणाचा निरर्थकपणा काय आहे हे समजून घेत चला आणि त्या अर्थाने चला. कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे प्रेमी विना डोळे गळतात. ती नाटकच करायचं म्हणलं काय. आता मध्ये ते रामायण लागलं होतं. या रामायणामध्ये एक सीतेचं पात्र होतं, एक रामाचं पात्र होतं बरं का. मग आपला समाज कसा भोळा भाबडा, ज्याने ते पात्र केलं त्याची पूजा ठेवायची बरं का. नगरमध्ये राम आले राम आले. आता ते आलं नाटककार, नट म्हणजे जो नाटक करतो त्याला नट म्हणतात, आणि जी नाटक करते तिला नटी म्हणतात. ती नटी आले. 2-4 वर्षांनी मी पेपरला वाचलं, म्हणलं जिनी सीतेचं पात्र केलं तिचे आतापर्यंत 3 लफडे झाले, आता तिच्या 4थ्या ठिकाणी बंधनात अडकायच्या माग आहे. आणि म्हणलं पात्र कोणाचं केलं? सीतेचं केलं. ज्या सीतेने काय केलं? वनवासामध्ये असताना पतीचा विरह, आपल्याला पतीच्या दूर गेल्यानंतर आपल्या मनात विषय येऊ नये म्हणून पतीला रोज नित्य 24 तास स्मरण करणारी सीता. आणि तिचं पात्र जिने केलं, जिला आमच्या भोळ्या बाबड्या समाजाने पुजलं, तिची जन्म कहाणी काय कुठे संबंध आला आमचा. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे प्रेमी विना डोळे गळतात. काय शब्द वापरावा. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ऐसे मायेचे मैंद. और काय पदवी, मायेचे मैंद त्यांचे पाशी गोविंद नाही. नाही देव आमच्याजवळ अजिबात नाही, देव नामदेवाजवळ अजिबात नाही. नामदेव देवाचा पिये म्हणजे तुम्हाला माहिती कसा असतो पिये. आता इथे बरेच लोक बसले आपले मोठे मोठे. पिये म्हणजे काय? तो म्हणन तसंच पियेनी ठरवायचं आत कोणाला सोडायचं आणि बाहेर कोणाला काढायचं. पण त्या नामदेवाला इतका अहंकार की मी न देवाचा पिये, माझ्यासारखा श्रेष्ठ कोण नाही. देव त्याच्याकडे ढोकूनही पाहत नव्हता. देव जायचा जनाबाईच्या जात्यावर जाऊन दळायचा. देव जायचा ढोराचे गुरं हाकायचा. देव जायचा कुंभाराच्या आव्यात जाऊन आवाज चालवायचा. देव जायचा सावत्याच्या मळ्यात जाऊन सावत्याला दर्शन द्यायचा. नामदेव म्हणायचं काय भंगडे हो, याला मी देवाला एवढी सेवा देतो. अरे सेवा, पण ही सेवा अहंकाराच्या रूपात आहे. आणि म्हणून नामदेवाचा अहंकार ज्या दिवशी संपला त्या दिवशी देव म्हटला, आता तू माझा खरा भक्त आहेस, तू माझा खरा पाईक आहेस. तोपर्यंत नाही समर्पण जोपर्यंत नाही तोपर्यंत परमार्थात सामर्थ्य नाही. समर्पण, डिवोशन, हे जे म्हणतो ना आपण भावपूर्ण श्रद्धांजली. आता हा भाव कुठे पूर्ण करायचा? आपल्या अंतःकरणात भाव आहे का? आमच्या अंतःकरणातले भाव आता बाजारातल्या भाव फलकाला पाहून पाहून संपले. आम्ही भावना पूर्ण जीवन जगत होतो. आता या भाव फलकावरती एकाच्या पुढे 10-10, 20-20, 50-50 शून्य पाहून 25 कोटीचा फ्लॅट, 50 कोटीची प्रॉपर्टी, 500 कोटीचा व्यवहार, असे मोठाले आकडे ऐकून आम्ही कोण झालो? भावना शून्य झालो. काय झालो? भावना शून्य झालो. आम्ही सगळे पैशाच्या, प्रॉपर्टीच्या, प्रसिद्धीच्या, पदांच्या एवढे मागे लागलो की आम्हाला आमची नाती सुद्धा लक्षात राहायला तयार नाहीत. इतकी दुर्दैवी व्यवस्था इतिहासात कधी नव्हती. आणि या दुर्दैवी व्यवस्थेत आपण प्रवचन सांगून परिणाम काय होणार आहे? आणि म्हणून मुक्तीचे 4 टप्पे. सलोकता, जेव्हा जगायचं ना तेव्हा प्रत्येकाशी चांगले संबंध ठेवा, नव्हे कुणाचा वाईट. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. बघा बरं का, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, तुका म्हणे जाती तापे दर्शने विश्रांती. आता याच्यावर जास्त चिंतन करत नाही. आपली ही 12:30 वाजता प्रवचन संपेल. या संयोजकांच्या विनंतीवरून एक प्रथा बदलण्याचा पायंडा इथे पाडण्यासाठी थोडं जड विषय आहे की प्रवचनानंतरचे श्रद्धांजलीचे कार्यक्रम
आणि मंगलाष्टकाच्या आधीचे आशीर्वादाचे कार्यक्रम हे सगळ्यात घोटाळ्याचे कार्यक्रम असतात. याच्यात काही तथ्य नसतं. कुणी काही सांगितलं तर परिणाम काय होणार आहे? शून्य होणार आहे. उलट जे सांगितलं त्याचं विषयांतर होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आज फुलसौंदर्य परिवारातील या श्रद्धांजली कार्यक्रमामध्ये सर्वांची मिळून आपण सामुदायिक मौन श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. म्हणजे बोलण्याने श्रद्धांजली वाहण्यापेक्षा 2 मिनिटाची शांत मौन श्रद्धांजली की यांचं स्मरण करायचं. 2 मिनिटं डोळे बंद करून त्यांचा जीवनातला आपल्यावरचा उपकार आठवायचा आणि त्यांना त्यांच्या गतीला शुभेच्छा द्यायच्या, देवाला प्रार्थना करायची. आता बघा बरं का, ही स्कीम चालू आहे. ही स्कीम चालू आहे कुठं? वर्ष श्राद्धाला स्कीम चालू आहे. हा निकाल दुपारी लागत असतो. दुपारी लागत असतो. या निकालाच्या आधी तुम्हाला जसं एखाद्याचं मतदान झाल्यानंतर मतमोजणीमध्ये 2 पद्धती असतात. एक मशीनवरती मतमोजणी होते आणि दुसरी टपालाने आलेले मतं असतात. ही टपाली मतमोजणी असते. तशी यांच्या जीवनाची पुण्याची गणना तर तो यमदूत करणार आहेच, पण टपालाने आलेलं पुण्य. आता टपालाने कसं की आम्ही बसलो सगळेजण बरोबर, आता यांचं वर्ष श्राद्ध आहे, मग आता आपण काय करायचं? टपालाने आपलं पुण्य पाठवायचं. देवा पांडुरंगा यांना मुक्ती दे. तेवढी जर त्यांची पात्रता नसेल तर त्यांना स्वर्गात जागा दे. आणि स्वर्गात जागा देण्यासाठी थोडं पुण्य जर कमी पडत असेल तर आमच्यातलं ऑनलाईन काढून घे, थोडं थोडं त्यांना देऊन टाक, पण त्यांना स्वर्ग दे. का? कारण ते आता जिवंत नाहीत, ते आता पुण्य करू शकत नाही. पण आम्ही अजून धडधाकट आहोत. त्यांच्या नावाने 2 पुण्याची कामं करू शकतो की ते पुण्य भरून निघेल आणि आमच्या जीवनातलं पुण्य कमी होणार नाही, अशी अपेक्षा ठेवून त्यांच्या नावाने दान धर्म करायचा. पण हा दान धर्म करताना या दान धर्माचं स्तोम इतकं माजलं भगवानराव की काही लोकांनी या दानावरती धंदे खोलले आणि दान गोळा करून करून तेच आता लोकांना अनुदान वाटायच्या लायकीचे झाले. इतके दान गोळा करून करून ते श्रीमंत झाले. दान सत्पात्री असावं आणि दान योग्य ठिकाणी असावं. भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, वाटसरूला निवारा, ही जरी पूर्वीच्या दानाची पद्धती होती तरी आज दान करताना जो माणूस निधन झाल्यानंतर आपले डोळे दान करू शकतो तो श्रेष्ठ दाता आहे. जो आपले अवयव दान करू शकतो तो श्रेष्ठ दाता आहे. जो आपला देह दान करू शकतो, अरे आपला देह जाळला काय आणि पुरला काय, फरक काय पडणार आहे? पण हाच देह जर डॉक्टर लोकांच्या वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला दिला तर या देहापासून 4 डॉक्टर घडतील. दुर्दैवाने डॉक्टर झालेत पण डॉक्टर घडत नाहीत. वर्तमान काळात डॉक्टरची डिग्री घेऊन डॉक्टर झालेले अनेक डॉक्टर तुम्ही पाहत असाल, पण घडलेले डॉक्टर आज बाजारात मिळत नाहीत. घडणं हे फार अवघड काम आहे. त्याला घडवावं लागतं, वकिलाला घडावं लागतं. वकील होणं सोपं पण वकील घडणं अवघड आहे. एखादा शिक्षक होणं सोपं पण शिक्षक घडणं अवघड आहे. ही विद्या, ही कला, हे ज्ञान हे फार धर्म पद्धतीने मिळालं तरच त्याच्या अंगी ते गुण राहतात, नाही तर आमचा गुणाशी काही संबंध येत नाही. हे दुर्दैव असतं. आणि म्हणून जास्त न बोलता 4 मुक्ती. सलोखता. सलोखता म्हणजे या जिवंतपणी सगळ्या समाजाची सलोख्याने राहा, हा पहिला मुक्तीचा मार्ग आहे. समीपता म्हणजे समाजाबरोबर गुंतून जरी पडले तरी समीपता, देवाच्या समीप राहत चला, देवाच्या समीप राहत चला, देवाबरोबर राहत चला. प्रत्येक कर्म देवाच्या आशीर्वादाने होत आहे याचा अभ्यास करत चला. जे चांगलं घडलं ते देवाच्या कृपेने घडलं आणि जे उलटं घडलं, जे वाईट घडलं ते माझ्या चुकीने घडलं, अशी ज्याची भावना असते तो खरा धर्मपंडित, तो खरा धार्मिक, तो खरा भक्त असतो. चांगलं घडलं ते देवाच्या कृपेने, वाईट घडलं ते माझ्यातल्या दोषाने, माझ्यातल्या चुकीने. म्हणून शेवटी एक दर्शनाची गोष्ट सांगतो आणि प्रवचन संपवतो. समीपता. मग हळूहळू समीपतेतनं
समीपता आणि सलोखता याच्यातनं हळूहळू VRS घेत चला आणि जास्त वेळ स्वरूपताकडे जा. स्वरूपता म्हणजे देवाकडे जास्त जात जा. कधी वयाच्या टप्प्यावर धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती करणं हे टप्प्याटप्प्याचं काम आहे. नाही तर 16 वर्षाची मुलगी शाळेत पाठवण्याऐवजी भजनाला पाठवणारा माणूस किती धर्मात आहे याचं उत्तर शोधावं लागेल. एकाचा मुलगा 10 वर्षाचा होता. मी त्याला म्हटलं, काय हो तुमच्या मुलाचं शिक्षण काय चालू आहे? नाही, आम्ही त्याला भक्ती शिकवण्यासाठी पाठवलं. म्हणलं भक्ती शिकवण्यासाठी म्हणजे काय? नाही म्हणले, आम्ही त्याला भक्ती शाळेत पाठवलं. त्याला आता चांगला कीर्तनकार बनवणार आहेत आणि तो चांगले प्रवचनं करतो. म्हणलं 10 वर्षाच्या मुलाला अजून साधा शेंबूड नीट पुसता येत नाही, त्याला एखाद्या संसाराचं प्रवचन एखाद्या संसारी माणसाला उपदेश करण्याची त्याच्यातली जी ताकद आहे ती कशी निर्माण झाली? नाही म्हणले, त्याचं शिक्षणच भारी आहे म्हणले. अशा पाठांतर आहे त्याचं आणि त्याचं इतके श्लोक पाठ आहेत, त्याचे इतके अभंग पाठ आहेत, तो इतका भारी बोलतो. 1 तास प्रवचन केलं म्हणजे आम्ही भारी झालो असा गैरसमज समाजात पसरून आमचा गोरज धंदा वाढीला लागला असेल. पण याला कीर्तन म्हणत नाही. अनुभवाचे बोल आपल्या आयुष्यात उन्हाळे पावसाळे खाऊन खस्ता खाऊन आपल्या आयुष्यात सद्गुण जोपासून जी व्यक्ती प्रबोधन करते तिचाच शब्द प्रमाण मानला जातो. अन्यथा बोलाचाच ताक बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात आहे. याच्यावर तुकाराम महाराज जसे सांगून गेले तसे तुकडोजी महाराज म्हणतात, ज्यासी नको करणे काही त्याने द्यावी देवाची ग्वाही. आपली पापे लपवावी सर्वही पाठीमागे. लोकात वाढवावा भ्रम आपले चुकवावे श्रम. देवाची आणावे चालवावे कुकर्म. त्यानेच समाज बिघडिला. समाजाला सत्कर्म आणि कुकर्म यातला फरक कळत नाही, परमार्थ आणि कर्म फरक कळत नाही. आणि म्हणून शेवटी एक उदाहरण देतो. ज्या सावता माळ्याचे आम्ही अनुयायी आहोत, ज्या सावता महाराजांचे आम्ही पायिक आहोत, तो सावता त्याच्या आयुष्यात सगळ्यात जवळ असणारं तीर्थक्षेत्र अरणभेंडीपासून जगाच्या पाठीवरतं सगळ्यात जवळ असणारं तीर्थक्षेत्र भक्त पांडुरंगाचं पंढरी. पण आयुष्यात एकदाही पंढरीला जाण्याचा त्याने हट्ट धरला नाही. त्याने अशी भक्ती केली, तो काय म्हटला की भक्ती अशी असावी की देवाला माझी गरज वाटावी. आमची माळियाची जात शेत लावू बागाईत. आम्हा हाती मोठनाडा पाणी जाते फुलवाडा. शांती शेवंती फुलली प्रेमे जाई जुई व्याली. सावता म्हणे केला मळा विठ्ठल देखियला डोळा. बघा, नगर शहराची रचना अशी आहे. नगर शहराचीच काय, प्रत्येक गावाची रचना अशी असते की गावातल्या शेतीपैकी गावकुसाला सगळ्यात जवळ असते ती माळ्याची शेती असते. आणि माळ्याचा मळा म्हणजे जगाच्या पाठीवरचा खरा दवाखाना असतो. प्रत्येक गावातला माळी हा पहिल्यांदा डॉक्टर की असायची त्याच्याकडे. प्रत्येक उपचार माळ्याच्या मळ्यात केल्यानंतर जर गुण आला नाही तर डॉक्टरकडे लोक जायचे. आता माळीच रोज डॉक्टरकडे चक्रा मारतो, त्याच्यामुळे त्याच्या मळ्यात काय राहिलं हे कोणाला माहित नाही. फक्त म्हणायला आहे फुल सौंदर मळा, सुडके मळा, आमका आगरकर मळा. पण त्या मळ्यात काय राहिलंय? त्या मळ्याची कळा संपली आणि त्या मळ्यात आता आमचे सिमेंटचे जंगल उभे राहायला लागले. त्यामुळे याच्यावर जास्त बोलत नाही. बोलायचा विषय एक आहे, तुम्ही जरी कुठे असाल, तुम्ही फ्लॅटमध्ये 3ऱ्या मजल्यावर राहत असाल आणि तुमच्या फ्लॅटला गॅलरी असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे, त्या गॅलरीत 100 कुंड्या ठेवा आणि त्या 100 कुंड्यामध्ये 100 जाई जुईचे पार झेंडू सोडून कशाचे लावा. सुदैवाने सध्या त्या फुलाला डिमांड आहे की जे फुलं दिखाऊ आहे. त्या फुलाचं डिमांड केलं की जे फुलं ओरिजिनल माणसाला आरोग्यदायी होते. जाई जुईचा वेल तुमच्या घरात रंगू द्या. तुमच्या घरात किमान तुमच्या बायकोपुरती तरी जाईचा गजरा तयार होईल एवढे फुलं पैदा करा. तुमच्या सुनाच्या लग्नात कोणाचं थीम वापरायचं ते वापरा, पण किमान तुमच्या सुनाला घरी आणताना तिच्या गळ्यातला हार आणि तिच्या डोक्यातला गजरा तरी तुमच्या घरातला असावा. तरच तुमचं आडनाव आणि तुमचं घर एकमेकाला जोडण्याजोगं होईल. सांगायचं तात्पर्य काय? कर्मातच धर्म आहे. जो कर्म करी सकळे परी कर्म बंधान आकळे.
जैसे नसिंपे जळी जळे पद्मपत्र झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी या पुण्यात्म्याच्या चरणी अर्पण करतो। तुमच्या सर्वांच्या वतीनं भगवान पांडुरंगाला प्रार्थना करतो की आमचं सरसगट पुण्य काढून घे, पण त्यांना सद्गती देव। या परिवाराला वर्षभरात या दुःखात प्रसंगामध्ये दुःखातून सावरण्यासाठी अनेक महानुभावांनी अनेक परिवाराने या दुःखातून या परिवाराला अनेक वेळा सहकार्य केलं, भेट दिली, किमान त्यांच्या अंतःकरणाला मन मिळवण्यासाठी त्या घरावरती लक्ष दिलं। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली थोडीशी, की तुमच्या मनातलं माझ्या मनातलं कुणापाशी सांगावं अशी व्यक्ती जर उपलब्ध नाही किंवा आहे तर माझी सर्वांना एकच विनंती आहे की रोज तुम्ही जेव्हा माळेवाड्याच्या विशाल गणपतीला जाता, आता वाडा आहे आमचाच आहे माळेवाडा ना, आमचाच वाडा, माळेवाड्याच्या विशाल गणपतीला जेव्हा जाता तेव्हा त्या गणपतीच्या पुढे बरे बारीला नका लागू, लांबून का होईना त्या दर्शन जेव्हा मुखदर्शन होईल तेव्हा आपल्या मनातल्या सगळ्या भावना सगळे विषय त्याच्या पुढे मांडत चला आणि म्हणा आता गणपती बाप्पा तुम्हीच आता याच्यातून मार्ग काढा आणि मोकळं व्हा। तुम्ही मोकळे झाल्याशिवाय तुमच्या झोपेच्या गोळ्या बंद होणार नाही, तुमचे 90 घ्यायचे बंद होणार नाही, तुमचे टंपस लावायचे बंद होणार नाही, तुमच्या पार्ट्या बंद होणार नाही। या सगळ्या गोष्टी गणपतीला समर्पित करा। बोला पुंडली गवर्धन हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञाने